Hello students, welcome in series of microprocessor lectures. Today we will discuss here the addressing modes of 8086 microprocessor. Basically 8086 microprocessor is consist into 8 types. Addressing modes of 8086 microprocessors having a 8 types. First one is the immediate addressing mode, second one is the register addressing mode, third one is the direct memory addressing mode, fourth one is the register based indirect addressing mode, fifth one is the register relative addressing mode, fifth one base index addressing mode, सेवंथ रिलेटिव्ह बेस्ड इंडेक्स ॲड्रेसिंग मोड आणि 8 इज दी इम्प्लाइड ॲड्रेसिंग मोड. त्यापैकी आपण इमिडिएट ॲड्रेसिंग मोड काय केलेला आहे, स्टडी केलेला आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इमिडिएट ॲड्रेसिंग मोड? इमिडिएट ॲड्रेसिंग मोडमध्ये हा काय आहे, सोर्स ऑपरंड आहे, हा डेस्टिनेशन ऑपरंड आहे. सोर्स ऑपरंडमध्ये डिरेक्टली डेटा काय असतो, प्रेझेंट असतो. म्हणजे इथं 12A डेटा हा डिरेक्टली कशामध्ये स्टोअर केला, इथं CL रजिस्टरमध्ये स्टोअर केला. त्यानंतर तुम्ही 34H डेटा डिरेक्टली कशामध्ये स्टोअर करू शकता, CL रजिस्टरमध्ये स्टोअर करू शकता. फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं, MOV मूव CL 20H. मग 20H डेटा हा कशामध्ये स्टोअर करायचा, CL रजिस्टरमध्ये काय करायचा, स्टोअर करायचा. फॉर एक्झाम्पल तर तुम्हाला 16 बिट ॲड्रेस पाहिजे असेल तर इथं CL ऐवजी काय लिहायचं, इन्स्टेड ऑफ CL राईट हिअर दी CX. सो हिअर रायटिंग ॲज द MOV मूव CX 1234H. आता त्यानंतर आपण कोणता बघितला, रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड. रेजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये काय असणार आहे, बोथ सोर्स ऑपरंड आणि डेस्टिनेशन ऑपरंड दोन्ही पण काय पाहिजेत, रेजिस्टर पाहिजेत. मग याचं एक्झाम्पल काय असणार आहे, कॉपी द कंटेंट ऑफ BX रजिस्टर इंटू दी AX रजिस्टर, किंवा मूव AL BL, किंवा मूव AH BH. असं ह्या पद्धतीनं काय करायचं, ह्याचं वर्किंग करायचं. कशाचं वर्किंग करायचं, रेजिस्टर ॲड्रेसिंग मोडचं काय करायचं, वर्किंग करायचं. आता थर्ड ॲड्रेसिंग मोड कोणता आहे, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. आता डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय असणार आहे, इन धिस मोड ॲड्रेस ऑफ द ऑपरंड इज डायरेक्टली स्पेसिफाईड इन दी इन्स्ट्रक्शन. म्हणजे हे जो डायरेक्ट ॲड्रेस असणार आहे, डायरेक्ट मेमरी ॲड्रेस कशामध्ये स्टोअर करायचा, इथं इन्स्ट्रक्शन मध्ये काय करायचा, हा स्टोअर करायचा. हिअर ओनली द ऑफसेट ॲड्रेस इज स्पेसिफाईड. इथं फक्त कोणता ऑफसेट, कोणता ॲड्रेस असणार आहे, ऑफसेट ॲड्रेस फक्त काय करायचा, स्पेसिफाईड करायचा. आता ह्या एक्झाम्पलमध्ये चुकीचं आहे. काय चुकीचं आहे, मूव CL दिले, इथं CL ऐवजी इथं काय लिहायला पाहिजे, CX लिहायला पाहिजे. का, कारण की हा डेटा किती बीट आहे, इथं 1 2 3 4 बीट आहे. हा डेटा किती बीट आहे, इथं 16 बीट आहे. पण हा 16 बीट डेटा CL रजिस्टरमध्ये स्टोअर होणार आहे काय, नाही. त्याच्या इन्स्टेड ऑफ इथं काय राहायचं, CL ऐवजी इन्स्टेड ऑफ CL हिअर रायटिंग ॲज द CX. तरच तो डेटा काय होऊ शकतो, स्टोअर होऊ शकतो. मूव CX 4321H. This instruction moves data from the location, कोणत्या लोकेशन पासून, 4321H लोकेशन पासून डेटा काय करायचा, सेगमेंट इंटू दी CL रजिस्टर. म्हणजे 4321 मध्ये जो डेटा अवेलेबल आहे, 4321 मध्ये डेटा जो अवेलेबल आहे तो डेटा कशामध्ये कॉपी करायचा, CL रजिस्टर मध्ये कॉपी करायचा. डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड कसा आयडेंटिफाय करायचा, जर स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर ते काय असणार आहे, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड त्याचा असणार आहे. आता हा डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड मध्ये फिजिकल ॲड्रेस काय करायचा, आपल्याला इथं फाइंड आउट करायचा. हा काय आहे, हा सेगमेंट आहे, हा काय आहे, ऑफसेट आहे. हा ऑफसेट किती दिला यांनी, 4321H दिलेला आहे. आता फिजिकल ॲड्रेस आपण कसा कॅल्क्युलेट करतोय, DS डेटा सेगमेंट मल्टिप्लाय विथ 10H प्लस 4321H. आपल्याला DS इथं काय करायचा, ॲझ्युम करायचा. काय ॲझ्युम केला, 5000TH काय केला, इथं ॲझ्युम केला. म्हणजे फिजिकल ॲड्रेस काय होणार आहे, 5000 प्लस म्हणजे 5000 मल्टिप्लाय विथ 10 म्हणजे काय झालं, 50,000 प्लस 4321 इज इक्वल टू 54321. म्हणजे हा 5431 काय झाला, हा फिजिकल ॲड्रेस झाला. आणि हा फिजिकल ॲड्रेस हा कशामध्ये स्टोअर केला, CL रजिस्टरमध्ये काय केला, इथं स्टोअर केला. आता ह्याचं नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ह्याचं कसं असणार आहे. ह्याचं नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण कोणता बघितला, हा डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड बघितला. आता डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचं अनदर एक्झाम्पल काय आहे, मूव BX 135H. जर स्क्वेअर ब्रॅकेट असेल, इथं मी आयडेंटिफाय दिले बघा, जर स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर तो कोणता डेटा असणार आहे तुमचा,
डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा डेटा असणार आहे. हिअर द इफेक्टिव्ह ॲड्रेस ऑफ द मेमरी लोकेशन ॲट विच द डेटा ऑपरंड इज स्टोअर्ड इज गिव्हन इन द इन्स्ट्रक्शन. द इफेक्टिव्ह ॲड्रेस इज जस्ट ए 16-bit नंबर रिटर्न डिरेक्टली इन द इन्स्ट्रक्शन. आता इथे एक्झाम्पल दिलाय. द स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर तो डेटा कशामध्ये कॉपी होणार आहे, BX रजिस्टरमध्ये काय होणार आहे, कॉपी होणार आहे. द स्क्वेअर ब्रॅकेट अराउंड दी 1354H denote the contents of the memory location. When executed, this instruction will copy the contents of the memory location into BX register. म्हणजे जर स्क्वेअर ब्रॅकेट अवेलेबल असेल तर तो कोणता मोड असणार आहे, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड असणार आहे. रिमेंबर इट. द addressing mode is called as the direct because the displacement of the operand from the segment base is specified directly in the instruction. म्हणजे हा डिरेक्टली ॲड्रेस आहे तो डायरेक्ट ॲड्रेस कशामध्ये स्टोअर होणार आहे, BX रजिस्टरमध्ये किंवा BL रजिस्टरमध्ये काय होणार आहे, स्टोअर होणार आहे. तुम्ही फक्त एवढं रिमेंबर करा की जर तिथं स्क्वेअर ब्रॅकेट आलं तर काय असणार आहे, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड असणार आहे. कारण की तुम्हाला MCQला पण विचारतील which is the following is the direct addressing mode, which is following is the register addressing mode, which is following is the immediate addressing mode. हे वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स विचारू शकतात. खाली 4 इन्स्ट्रक्शन देतील आणि त्या 4 इन्स्ट्रक्शनवर तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे which is the direct address. जर स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर कोणता मोड असणार आहे, तो डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. जर काय असेल मूव इन्स्ट्रक्शन डेटा असेल फक्त मूव BX, 135H असेल, स्क्वेअर ब्रॅकेट नसेल आणि डिरेक्टली काय असेल मूव BX, 135H असेल तर तो कोणता असणार आहे, इमिडिएट ॲड्रेसिंग मोड असणार आहे. आणि रजिस्टर ॲड्रेसिंग मोड कसा असणार आहे, मूव BX, CX. हा काय झाला तुमचा रजिस्टर्स ॲड्रेसिंग मोड झाला. आता नेक्स्ट कोणता ॲड्रेसिंग मोड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचा आहे. आता रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये काय करायचं आहे, दिस इज द definition of register indirect addressing mode. In register indirect addressing mode, name of the register which holds the effective address which will be specified in the instruction. म्हणजे ह्या इन्स्ट्रक्शन मध्ये काय करायचं आहे, इनडायरेक्टली ॲड्रेस काय असणार आहे, तुमचा प्रेझेंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये EA हा रजिस्टर आहे, इफेक्टिव्ह ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी हे 4 रजिस्टर काय केलेले जातात, यूज केले जातात. कोणते रजिस्टर 4 यूज केले जातात, BX, BP, DI अँड SI. हे 4 पॉईंट काय केले जातात, यूज केले जातात. द कंटेंट ऑफ द DS रजिस्टर इज यूज फॉर बेस ॲड्रेस कॅल्क्युलेशन. म्हणजे DS कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला काय लागतं, DS रजिस्टर लागतो. इथं नोट दिले बघा, काय दिलेलं आहे, रजिस्टर स्लॅश मेमरी इनक्लोज इन ब्रॅकेट्स रेफर टू द कंटेंट ऑफ रजिस्टर मेमरी. आता फॉर एक्झाम्पल काय आहे याचं, मूव CX, BX. इथं डेटा डायरेक्ट घेतलेला नाही, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये इथं काय लिहिलं असतं, मूव CX, 1234H लिहिलं असतं. पण इथं इन्स्टेड ऑफ डेटा हिअर रायटिंग एज द BX, BP, DI किंवा SI तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. आता सेकंड एक्झाम्पल सांगते तुम्हाला इथं. सेकंड एक्झाम्पल बघा, रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचं एक्झाम्पल हे आहे, रजिस्टर बेस्ड इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. इन दिस मोड द इफेक्टिव्ह ॲड्रेस ऑफ द मेमरी मे बी टेकन डिरेक्टली फ्रॉम वन ऑफ द बेस रजिस्टर ऑर इंडेक्स रजिस्टर. म्हणजे जो इफेक्टिव्ह ॲड्रेस असणार आहे तो इफेक्टिव्ह ॲड्रेस डिरेक्टली न घेता त्यासाठी आपण काय यूज करणार आहे, SI, DI, BX आणि DS. SI म्हणजे काय, सोर्स इंडेक्स, डेस्टिनेशन इंडेक्स. BX बेस रजिस्टर आणि डेटा सेगमेंट इज डिफॉल्ट सेगमेंट रजिस्टर. ही BP इज यूज्ड, देन SS इज बाय डिफॉल्ट सेगमेंट रजिस्टर. म्हणजे आपण तुम्हाला गेल्या लेक्चरला मी सांगितलेलंच होतं कशाचे सेगमेंट रजिस्टर्स कोणते कोणते असणार आहे ते. कशाचे, जसं CSचा सेगमेंट रजिस्टर कोणता असणार आहे तुमचा, CSचा सेगमेंट रजिस्टर कोणता असणार आहे तिथं, CSचा सेगमेंट रजिस्टर काय, IP ॲड्रेस. म्हणजे IP ॲड्रेस हा कशाचा सेगमेंट रजिस्टर झाला, CSचा रजिस्टर झाला. SI, DI कशाचे झाले इथं, फॉर एक्झाम्पल
सी एससाठी आपण काय यूज करतो, ऑफसेट रजिस्टर आय पी यूज करतो. डी एससाठी काय यूज करतो, बी एक्स डी आय एस आय यूज करतो. ई एक्ससाठी काय यूज करतो, एक्स्ट्रा सेगमेंटसाठी डी आय यूज करतो. आणि एस एससाठी काय यूज करतो, एस पी आणि बी पी यूज करतो. म्हणून इथं सांगितलेलं आहे बी पी म्हणजे एस एस स्टॅक सेगमेंटसाठी ऑफसेट रजिस्टर काय असणार आहे तुमचा, एस पी आणि बी पी असणार आहे. हे म्हणजे रिमाइंड करायला पाहिजे. कोड सेगमेंटसाठी आय पी असणार आहे, डी एससाठी बी एक्स डी आय एस आय असणार, ई एक्ससाठी डी आय असणार आणि एस एससाठी एस पी आणि बी पी असणार. त्यामुळे इथं त्यांनी हायलाईट केलेलं आहे. काय हायलाईट केलेलं आहे, की बी पी इज यूज्ड देन एस एस इज बाय डिफॉल्ट सेगमेंट रजिस्टर. एस एसचा सेगमेंट रजिस्टर बाय डिफॉल्ट काय असणार आहे, बी एस असणार आहे. आणि याचं एक्झाम्पल काय आहे, मूव सी एक्स कॉमा बी पी. म्हणजे हा बी एक्सचा डेटा हा कशामध्ये स्टोअर होणार आहे, सी एक्समध्ये हा डेटा काय होणार आहे तुमचा इथं स्टोअर होणार आहे. म्हणजे रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड कसा फाइंड आउट करायचा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये बी एक्स एस आय डी आय डी एस असेल तर तो काय फाइंड आउट करायचा, रजिस्टर बेस्ड इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड काय करायचा, फाइंड आउट करायचा. नेक्स्ट ॲड्रेसिंग मोड कोणता आहे, रजिस्टर रिलेटिव्ह ॲड्रेसिंग मोड. आता रजिस्टर रिलेटिव्ह ॲड्रेसिंग मोडमध्ये काय असणार आहे, इन धिस मोड द ऑपरंट ॲड्रेस इज कॅल्क्युलेटेड. आता ह्याचं एक्झाम्पल काय बघा, इन धिस मोड द ऑपरंट ॲड्रेस इज कॅल्क्युलेटेड युझिंग वन ऑफ द बेस रजिस्टर्स अँड ए 8 बिट और ए 16 बिट डिस्प्लेसमेंट. म्हणजे आता रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड मूव सी एल कॉमा बी एक्स हा काय झाला तुमचा बेस रजिस्टर झाला. त्याला फक्त ॲड काय करायचं, डायरेक्ट डेटा ॲड करायचा. कोणता डायरेक्ट डेटा तुम्ही ॲड करू शकताय, आयदर 8 बिट डेटा ॲड करू शकताय किंवा काय यूज करू शकताय, 16 बिट डेटा तुम्ही इथं काय करू शकताय, ॲड करू शकताय. म्हणजे या दोन्हीचं मिनिंग काय झालं, बी एक्स प्लस 04H ह्या दोन्हीचं ॲडिशन करून जो रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट कशामध्ये स्टोअर करायचा, सी एल रजिस्टरमध्ये काय करायचा, स्टोअर करायचा. दिस इज द एक्झाम्पल ऑफ रजिस्टर रिलेटिव्ह ॲड्रेसिंग मोड. आता अनादर एक्झाम्पल रजिस्टर रिलेटिव्ह ॲड्रेसिंग मोडचं काय बघू शकताय तुम्ही, हे अनादर एक्झाम्पल झालं बघा. इथं 8 बिट डेटा घेऊ शकताय किंवा 16 बिट डेटा घेऊ शकताय. हा 8 बिट डेटा हा कशाशी स्टोअर केला, ॲड केला, बी एक्स रजिस्टरशी ॲड केला. आणि व्हॉटेवर जो रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट कशामध्ये स्टोअर केला तुम्ही, एक्स रजिस्टरमध्ये काय करू शकताय तुम्ही तिथं स्टोअर करू शकताय. इन बेस इंडेक्स्ड addressing mode, in base addressing mode bx or bp is used to hold the base value of the effective address and a signed 8 bit or unsigned 16 bit displacement will be specified in the instruction. In case of 8 bit displacement, it is sign extended to 16 bit before adding to the base value. म्हणजे रिमेंबर काय करायचं, इथं बेस जो ॲड्रेस असणार आहे, बी एक्स असेल, एस आय असेल, डी आय असेल, तो कशाशी ॲड व्हायला पाहिजे, तुमच्या 8 बिट आणि 16 बिटशी ॲड करायचा. आणि व्हॉटेवर रिझल्ट आहे तो व्हॉटेवर रिझल्ट कशामध्ये स्टोअर करायचा, ए एक्स रजिस्टरमध्ये काय करायचा, स्टोअर करायचा. आता नेक्स्ट ॲड्रेसिंग मोड कोणता आहे, इंडेक्स्ड ॲड्रेसिंग मोड. इंडेक्स्ड ॲड्रेसिंग मोडमध्ये तुम्ही काय यूज करता, एस आय किंवा डी आय डेटा. इंडेक्स्ड ॲड्रेसिंग, इंडेक्स म्हणजे कोणते अवेलेबल आहेत आपल्याकडं, 2 इंडेक्स अवेलेबल आहेत. कोणते, सोर्स इंडेक्स आणि डेस्टिनेशन इंडेक्स. जर सोर्स इंडेक्स आणि डेस्टिनेशन इंडेक्स जर इन्स्ट्रक्शनमध्ये येत असतील तर त्याला काय म्हणतोय आपण, इंडेक्स्ड ॲड्रेसिंग मोड. आता फॉर एक्झाम्पल एस आय और डी आय रजिस्टर इज यूज टू होल्ड अँड इंडेक्स व्हॅल्यू फॉर द मेमरी डेटा and a signed 8 bit or unsigned 16 bit displacement will be specified in the instruction. Displacement is added to the index value in SI or DI register to obtain the EA. In case of 8 bit displacement, it is sign extended to 16 bit before adding to the base value. म्हणजे इथं BX instead of BX here writing as the SI or DI. For example, move CX, SI plus 0A2H हा डेटा झाला. याचा अनादर एक्झाम्पल तुम्ही काय घेऊ शकताय, याचा अनादर एक्झाम्पल इथं आहे बघा, रजिस्टर्स बेस इंडेक्स्ड ॲड्रेसिंग मोड. बेस इंडेक्समध्ये तुम्ही काय यूज करू शकताय, एस आय किंवा डी आय डेटा काय करू शकता, यूज करू शकताय, बी एक्स किंवा एस आय. आता इथं काय यूज केलेलं आहे, एस आय डेटा यूज केलेला आहे, मूव सी एल बी एक्स प्लस एस आय यूज केलेला आहे. म्हणजे सोर्स इंडेक्स किंवा डेस्टिनेशन इंडेक्स जर काय असेल, सोर्स ऑपरंडमध्ये जर अवेलेबल असेल,
सोर्स इंडेक्स किंवा डेस्टिनेशन इंडेक्स जर काय असतील अवेलेबल असतील तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतोय बेस इंडेक्स्ड ॲड्रेसिंग मोड म्हणतोय. हिअर ऑपरंड ॲड्रेस इज कॅल्क्युलेटेड ॲज द बेस रेजिस्टर्स प्लस अँड इंडेक्स रेजिस्टर. म्हणजे बेस रेजिस्टर हा काय झाला बेस रेजिस्टर आणि त्याच्यामध्ये ॲड काय होणार आहे इंडेक्स रेजिस्टर. मग इंडेक्स रेजिस्टर दोन अवेलेबल आहेत आपल्याकडं कोणते SI आणि DI हे दोन इंडेक्स रेजिस्टर अवेलेबल आहेत. नेक्स्ट ॲड्रेसिंग मोड कोणता आहे रिलेटिव्ह बेस्ड इंडेक्स्ड ॲड्रेसिंग मोड. आता रिलेटिव्ह बेस्ड इंडेक्स ॲड्रेसिंग मोडमध्ये काय आहे बघा रिलेटिव्ह बेस आहे BX हा काय झाला बेस झाला इंडेक्स म्हणजे काय झालं DI झालं आणि त्याच्यामध्ये रिलेटिव्हमध्ये 20H डेटा ॲड होतो म्हणजे बेस इंडेक्स्ड रिलेटिव्ह बेस इंडेक्स्ड ॲड्रेसिंग मोड ह्याला म्हणायचं. इन दिस मोड द ॲड्रेस ऑफ द ऑपरंड हा ॲड्रेस आहे ऑपरंडचा इज कॅल्क्युलेटेड ॲज द सम ऑफ बेस रेजिस्टर इंडेक्स रेजिस्टर्स and 8-bit or 16-bit displacement. Remember it. Relative base index addressing mode is the source operand is basically consist into it is the sum of base registers, index registers or 8 or 16-bit displacement. या तिन्हीचे ॲडिशन ज्याला तुम्ही CL रजिस्टरमध्ये स्टोअर करणार तर त्या रजिस्टरला काय म्हणायचं रिलेटिव्ह बेस इंडेक्स्ड ॲड्रेसिंग मोड म्हणायचं. अनादर ह्याचं एक्झाम्पल बघा काय असणार आहे बेस इंडेक्स ॲड्रेसिंग मोडचं दिस इज द अनादर एक्झाम्पल. काय असणार आहे इन बेस्ड इंडेक्स ॲड्रेसिंग मोड द इफेक्टिव्ह ॲड्रेस इज कॉम्प्युटेटेड फ्रॉम द सम ऑफ बेस रेजिस्टर्स index registers and a displacement. Move dx comma bx plus si plus 0ah is the example of based indexed addressing mode. आता नेक्स्ट ॲड्रेसिंग मोड कोणता असणार आहे बघा फायनल ॲड्रेसिंग मोड. फायनल ॲड्रेसिंग मोड इज द इम्प्लाइड ॲड्रेसिंग मोड. इम्प्लाइड ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय STC म्हणजे काय धिस सेट्स द कॅरी फ्लॅग. कॅरी फ्लॅग सेट करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रक्शन यूज केलं जातं इम्प्लाइड ॲड्रेसिंग मोड. म्हणजे हे एक ॲड्रेसिंग मोडचं ह्याचं जर स्पेसिफिकली सांगायचं झालं तर हा इन्स्ट्रक्शन जे असणार आहे ते इन्स्ट्रक्शन इटसेल्फ ॲज ए ॲड्रेसिंग मोड. आणि हे तुम्हाला कधी समजणार आहे ज्याला आपण इन्स्ट्रक्शन सेट स्टडी करणार. कशाचा इन्स्ट्रक्शन सेट 8086 मायक्रो प्रोसेसरचा ज्याला आपण इन्स्ट्रक्शन सेट स्टडी करणार त्यावेळी तुम्हाला हे ॲड्रेसिंग मोड हा इम्प्लाइड ॲड्रेसिंग मोड काय होणार आहे ऑटोमॅटिकली लक्षात येणार आहे. इफ एनी क्युरीज रिलेटेड टू धिस लेक्चर देन यू विल आस्क मी. आता ह्याचे सगळ्याचे मात्र काय करायला पाहिजेत ॲड्रेसिंग मोड काय करायला पाहिजेत फाइंड आउट करायला पाहिजेत. इन शॉर्टमध्ये फाइंड आउट करायला पाहिजेत. फर्स्ट ॲड्रेसिंग मोड काय असणार आहे तुमचा डायरेक्ट इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. इमिडिएट ॲड्रेसिंग मोडमध्ये डेटा डिरेक्टली तुमचा इमिडिएट होतो. रजिस्टर ॲड्रेसिंग मोड हे जे डिफरंट टाईप्स ऑफ ॲड्रेसिंग मोड आहेत ते एक स्टडी केल्यानंतर तुम्हाला त्याचं एक्झाम्पल आणि कॅल्क्युलेशन